काही दिवसांपासून सत्ता पालट आणि प्रतिष्ठित चेहऱ्यांना डावलून नवे शिलेदार उभे करण्याची जणू काही ट्रेंड सुरू आहे। आता हे वाक्य ऐकून तुमच्या डोक्यात देशातील राजकारण आलं असेल, ज्याचं कारण अगदी साहजिक आहे। आधी राजस्थानात वसुंधरा राजे आणि दिया कुमारी यांना डावलून भजनलाल शर्मांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली। असंच काहीसं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही पाहायला मिळालं। पण आजच्या व्हिडिओचा विषय हा राजकारण नाही, आजचा विषय आहे तो क्रिकेटमध्ये आणि खास करून IPL मध्ये झालेल्या सत्ता पालटाचा। बरोबर ओळखलं, विषय सुरू आहे मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलाच्या प्रक्रियेचा आणि त्याच्या संभावित परिणामांचा। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। आता मुंबई इंडियन्सच्या नेतृत्व बदलाचा विषय सुरू झालाय, तर जरा सुरुवातीपासून काय घडलं ते समजून घेऊ। भारतात 2008 साली IPL ला सुरुवात झाली। तेव्हापासूनच सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग सारखे अनेक दिग्गज खेळाडू मुंबई इंडियन्सच्या संघात होते। मात्र पहिली 5 वर्ष अर्थात 2013 पर्यंत मुंबईला एकही IPL ट्रॉफी जिंकता आली नव्हती। त्यावेळी मुंबईच्या संघाचा कर्णधार होता जगात सर्वाधिक विश्वचषक विजेता कर्णधार रिकी पॉन्टिंग। पण पॉन्टिंगची जादू IPL मध्ये काय चालली नाही। त्यामुळेच 2013 साली मुंबईच्या संघात सत्तापालट झाला आणि रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार बनला। त्याच वर्षी मुंबईनं आपली पहिली ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर 2020 पर्यंत अवघ्या 8 वर्षात रोहितच्या नेतृत्वात मुंबईनं 5 चषक आपल्या नावावर केले। आता साल उजाडलं 2022, IPLच्या मेगा ऑक्शनचं वर्ष। यावेळी प्रत्येक संघाला केवळ 4 खेळाडू रिटेन करण्याची मुभा होती। यावेळी मुंबईनं डाव खेळत सूर्या, रोहित, पोलार्ड आणि बुमराला रिटेन केलं। त्यावेळी संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला नवख्या गुजरात संघानं आपल्या टीममध्ये सामील करत त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली। हार्दिकनेही पहिल्याच वर्षी ट्रॉफी जिंकत आपली योग्यता सिद्ध केली। सलग दुसऱ्या वर्षीही IPL फायनल गाठत हार्दिकनं नवा विक्रम रचला। आता मूळ विषय आला तो 2024 सालच्या IPL साठीचा। प्रत्येक वर्षी IPL ऑक्शनपूर्वी संघांमध्ये एक ट्रेड विंडो नावाचा प्रकार असतो। आता नेमका विषय काय, तर स्पर्धेपूर्वी जर एखादा खेळाडू आपल्याला संघात नको असेल तर त्याला रिलीज केलं जातं। मग तो खेळाडू ऑक्शनमध्ये गेल्यावर त्याच्यावर बोली लावली जाते। मात्र बोली न लावता एखादा खेळाडू एखाद्या संघाला हवा असेल तर खेळाडू संघात सामील करून घेण्यासाठी ट्रेड विंडो वापरली जाते। या ट्रेड विंडोमध्ये खेळाडू विकत घेणारा संघ थेट खेळाडूच्या पूर्ववत संघाला खेळाडूची गेल्या वर्षीच्या मॅच फी इतके पैसे देतो। उदाहरणातून सांगायचं तर गेल्या वर्षी कॅमेरॉन ग्रीनला मुंबईनं ऑक्शनमध्ये 17.5 कोटी रुपये देत आपल्या संघात घेतलं होतं। यावेळी याच कॅमेरॉन ग्रीनला 17.5 कोटी देत बेंगलोरनं ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबईतून आपल्या संघात घेतलं। यावेळी ही ट्रेड विंडो ओपन झाल्यापासूनच भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मुंबईत सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, ज्याच्यावर ट्रेड विंडो क्लोज होण्याच्या अगदी शेवटच्या क्षणाला शिक्कामोर्तब झाला आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला। हा ट्रेड झाल्यापासूनच अनेक क्रिकेट चाहत्यांनी मुंबईच्या टीम मॅनेजमेंटवर टीका करायला सुरुवात केली। मात्र मुंबईनं खरा डाव खेळला तो 15 डिसेंबरच्या संध्याकाळी। एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत मुंबईच्या संघानं आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली। ते नाव होतं हार्दिक पांड्याचं। मुंबईनं अचानकपणे रोहित शर्माला बाजूला सारत यंदाच्या वर्षी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर दिली आणि पुन्हा एकदा रोहित आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करायला सुरुवात केली। एका बाजूला 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहितला बाजूला केल्यानं मुंबईवर टीका सुरू झाली, तर दुसरीकडे बुमरा आणि सूर्यकुमार यादव संघात असतानाही हार्दिकला कॅप्टन्सी दिल्यानं मुंबईचे चाहते आणखीनच नाराज झाल्याचं पाहायला मिळत होतं। केवळ चाहतेच नाही तर खेळाडूंनीही आपली नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केल्याचं पाहायला मिळालं। ज्यावेळी ट्रेड विंडोतून हार्दिक पांड्या मुंबईमध्ये आला होता, त्यावेळी जसप्रीत बुमरानं अगदी थोड्या कालावधीच्या अंतरात 2 इंस्टाग्राम स्टोरीज शेअर केल्या होत्या। पहिल्या स्टोरीज त्याने लिहिलं होतं, समटाइम्स बीइंग ग्रीडी इज गुड अँड बीइंग लॉयल इजंट, आणि दुसऱ्या स्टोरीमध्ये लिहिलेलं, समटाइम्स सायलेन्स इज द बेस्ट आन्सर। या स्टोरीजचा आधार घेत बुमरा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि आता हार्दिक पांड्या कर्णधार असणार याची घोषणा झाल्यानंतर सूर्यकुमार यादवनं एक ट्विट शेअर केले, ज्यात त्यानं ब्रोकन हार्टचा इमोजी शेअर केलाय। त्यामुळे आता सूर्या देखील टीम मॅनेजमेंटवर नाराज असल्याचा सूर उमटतोय।
बाकी काहीही असलं तरी मुंबईनं नेतृत्व बदलाचा निर्णय घेतला त्यावेळी सांगितलेलं कारण महत्त्वाचं आहे. मुंबईच्या संघानं सांगितलंय की भविष्यात संघाची घडी नीट बसावी यासाठी हा निर्णय घेतलाय. रोहित शर्मा पुढची किती वर्ष क्रिकेट खेळेल यावर शंका आहे. सूर्यकुमार यादवचंही वय 30च्या पलीकडे आहे आणि एका वेगवान गोलंदाजाच्या खांद्यावर नेतृत्व देणं अजून भारतीय क्रिकेटमध्ये रुजलेलं नाही. त्यामुळे मुंबईनं हार्दिकच्या खांद्यावर जबाबदारी दिली, ज्याचे पडसाद IPL सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर दिसू लागले. मात्र या सगळ्यात IPL कॅप्टन्सी रेकॉर्ड्समध्ये धोनीची बरोबरी करणारा, मैदानावर वेळ प्रसंगी आरडाओरड केली तरी दुसऱ्या क्षणाला शांत होऊन संघाला सावरून घेणारा आणि टॉसच्या वेळी आपल्या विसरभोळेपणामुळे अनेकदा पहिलं बॅटिंग करायची की बॉलिंग हा निर्णयच विसरणारा रोहित शर्मा IPL मध्ये तरी कर्णधार म्हणून दिसणार नाही. तो IPL खेळेल, मात्र काल परवा आलेल्या आणि त्याच्याच नेतृत्वात तयार झालेल्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात. ही एकमेव गोष्ट क्रिकेट चाहत्यांच्या मनाला वेदना देणारी आहे. बाकी तुम्हाला मुंबई इंडियन्सने घेतलेल्या या निर्णयाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.